Hello all, welcome to my channel. Today we are going to start lesson 1 of standard 4 1 geometrical figures. तर geometrical figures मध्ये बघा काय पहिला आपला टॉपिक आहे angles. तर angles कसे तयार होतात? We see angles between the ground and the slide. आता या स्लाइड मध्ये बघा अँगल तयार झालाय. इथे एक अँगल तयार झालाय. अँगल म्हणजे काय? जेव्हा दोन लाईन्स एकमेकांना एका पॉइंटला मिळतात तेव्हा काय तयार होतं? अँगल तयार होतो. म्हणजे हे बघा, ही एक लाईन आणि ही एक लाईन जिथे मिळाली आहे, तर हा जो पॉइंट आहे त्याला आपण मॅथ्सच्या भाषेत काय म्हणतो? वर्टेक्स. आणि हा वर्टेक्स जेव्हा इथे दोन लाईन तयार होतात तेव्हा त्याला तो तिथे काय म्हणतात? तिथे तयार काय होतं? अँगल. आणि हे जे ह्याचे दोन आहे ह्याला आर्म्स म्हणतात, अँगलचे आर्म्स. द लॅडर मेक्स अन अँगल विथ द ग्राउंड. ही लॅडर ठेवलेली आहे ग्राउंडवर, या घराला लागून ठेवलेली आहे. तर इथे कुठला आहे बघा, इथे पण एक अँगल तयार झाला आहे. त्याच्यानंतर तुम्ही झाडं बघितली तर झाडांच्या जेव्हा फांद्या असतात त्याच्यामध्येही अँगल तयार होतो. वी सी अँगल्स बिटवीन द ट्री ट्रंक अँड इट्स ब्रांचेस. हे ब्रांचेस आहेत ट्रीचे आणि तिथे पण अँगल बघा, वेगवेगळे अँगल तयार झालेत वेगवेगळ्या साईजचे. देर इज अन अँगल बिटवीन द इलेक्ट्रिक पोल अँड द ग्राउंड. इथे बघा इलेक्ट्रिक पोलमध्ये एक अँगल तयार झालेला आहे. म्हणजे जेव्हा दोन लाईन एका पॉईंटला मिळतात तेव्हा काय तयार होतं? अँगल तयार होतं. तर पुढे बघूयात आपण अँगल कुठल्या प्रकारचे असतात. आता इथे बघा 3 अँगल दिलेले आहेत. कुठले? राईट अँगल, ॲक्यूट अँगल अँड ऑब्च्युस अँगल. तर राईट अँगल म्हणजे काय? तर इथे बघा, वी सी अ राईट अँगल बिटवीन 2 ॲडजॉइनिंग साइड्स ऑफ ए विंडो. तुम्ही जर तुमच्या घरातली खिडकी विंडो बघितली तर इथे हा जो अँगल तयार होतो ह्याला काय म्हणतात? राईट अँगल. तुम्ही तुमच्या हातातला आत्ता बुक बघितलं तर या बुकमध्ये जे 2 कॉर्नर आहे, हा जो कॉर्नर आहे बुकचा, हा कॉर्नर आहे, तर हा इथे अँगल कुठला तयार होतोय? राईट अँगल. ठीक आहे, राईट अँगल. आता तुम्हाला मी अजून एकदा पेनाने करून दाखवते. हे बघा, हे समजा हे 2 पेन आहेत, तर हे पेन समजा असे ठेवले. हे पेन जर असे आले, असे ठेवले, ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये जो अँगल तयार होणार आहे हा कुठला होणार आहे? 90 डिग्री. म्हणजे त्या 90 डिग्री अँगलला काय म्हणणार आहे? राईट अँगल. म्हणजे हा जो अँगल तयार होतो तो काय होतो? 90 डिग्री. आणि ह्याला काय म्हणतात? राईट अँगल. आता पुढे बघूयात आपण. इन अ क्लॉक ॲट 3 o'clock अँड 9 o'clock द मिनिट हँड अँड द अवर हँड आर ॲट राईट अँगल्स टू इच अदर. म्हणजे हा जो अवर हँड आहे आणि हा मिनिट हँड आहे, इथे किती वाजले? 3 वाजलेत. तर इथे हा जो अँगल तयार होतो ह्याच्यामध्ये 2 क्लॉकच्या हँड्समध्ये, तो कुठला तयार होतो? राईट अँगल. इथे पण 9 वाजता कुठला अँगल तयार होतो? राईट अँगल. ठीक आहे. इन द पिक्चर अलॉंग साईड देर इज अ राईट अँगल बिटवीन 2 ब्लेड्स ऑफ द सीझर. इथे बघा, ही कात्री आहे, या कात्रीच्या मध्ये कुठला अँगल तयार झाला आहे? राईट अँगल. तर इथे आपण राईट अँगल बघितला. पुढचा कुठला आहे? ॲज वी रिड्यूस द डिस्टन्स बिटवीन द टिप्स ऑफ द ब्लेड्स लिटिल बाय लिटिल द अँगल बिटवीन द ब्लेड्स ग्रोज स्मॉलर दॅन अ राईट अँगल. म्हणजे जेव्हा आता हे बघा, मी इथे ही सीझर आणली तुम्हाला दाखवायला, तर हा जो हा आहे हा राईट अँगल आहे. ठीक आहे, हा असा दिसतो, ही स्ट्रेट लाईन आणि ही आडवी लाईन, हा काय आहे? राईट अँगल आहे. तर ह्यातला जर समजा मी डिस्टन्स कमी केला, हा डिस्टन्स कमी केला म्हणजे अँगलची हे किती झालं आहे? मेजर कमी झालं आहे. ठीक आहे, हा डिस्टन्स मी असं कमी करत गेले, तर इथला डिस्टन्स कमी झाला आहे. तर ह्याला काय म्हणणार आहे? अँगल विच इज स्मॉलर दॅन अ राईट अँगल इज कॉल्ड अन ॲक्यूट अँगल. म्हणजे हा जो राईट अँगल आहे यातला डिस्टन्स कमी केला, हा जो छोटा अँगल स्मॉल अँगल तयार होतो त्याला काय म्हणणार आहे आपण? ॲक्यूट अँगल. बट ॲज वी इन्क्रीज द डिस्टन्स बिटवीन द टिप्स ऑफ द ब्लेड्स द अँगल बिटवीन द ब्लेड्स ग्रोज बिगर दॅन अ राईट अँगल. अन अँगल दॅट इज बिगर दॅन अ राईट अँगल इज कॉल्ड अन ऑब्च्युस अँगल. ऑब्च्युस अँगल कशाला म्हणणार आहे आपण? हा जो राईट अँगल आहे ह्याचा मी डिस्टन्स वाढवत गेले. आता हा कमी झाला आहे का नाही? हा वाढवत गेला आहे. मग ह्याला तुम्ही काय म्हणणार? जो 90 डिग्रीपेक्षा मोठा असेल तो कुठला अँगल तयार झाला? ऑब्च्युस अँगल. आणि जो लहान असेल राईट अँगलपेक्षा तो ॲक्यूट अँगल, मोठा असेल तो ऑब्च्युस अँगल. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता इथे बघा, इथे कुठला अँगल आहे? राईट अँगल झाला आहे. इथे कुठला आहे? स्मॉल अँगल आहे, राईट अँगलपेक्षा स्मॉल आहे, सो ॲक्यूट अँगल. आणि इथे राईट अँगलपेक्षा मोठा आहे, सो हा कुठला झाला? ऑब्च्युस अँगल झाला. इथे पुढे बघा काय दिलेलं आहे? ऑब्झर्व द फिगर्स बिलो अँड राईट अँगल, ॲक्यूट अँगल और ऑब्च्युस अँगल इन द बॉक्स. आता इथे बघा, हा कुठला अँगल आहे? राईट अँगल म्हणजे काय? स्ट्रेट लाईन, दोन्ही, ही स्ट्रेट लाईन आणि ही स्ट्रेट लाईन, ही आहे का नाही? हा राईट अँगलपेक्षा कमी आहे, सो हा कुठला झाला?
ॲक्यूट अँगल झाला, बरोबर. हा कुठला झाला? राईट अँगल, कारण दोन्ही स्ट्रेट लाईन आहेत, ही अशी उभी आणि एक आडवी. आता हा राईट अँगलपेक्षा दिसतोय मोठा थोडासा, तो हा कुठला झाला? ऑब्च्यूस अँगल. हा पण कुठला झाला? ऑब्च्यूस अँगल. जो राईट अँगलपेक्षा मोठा दिसतोय तो ऑब्च्यूस अँगल, आणि जो राईट अँगलपेक्षा स्मॉल दिसतोय तो कुठला? ॲक्यूट अँगल. तर आता इथे तुम्हाला बघा, तुमचं बुक घ्या तुम्ही आत्ता इथे व्हिडिओ बघताना आणि माझ्याबरोबर करा. मेक राईट अँगल्स बाय जॉईनिंग द डॉट्स इन द बॉक्स बिलो. हे डॉट जॉईन करून आपल्याला इथे या एकाच बॉक्समध्ये कुठला अँगल दाखवायचा आहे आपल्याला? राईट अँगल. मग तुम्ही तो कुठलाही दाखवू शकता. आता मी हा घेतला, हा राईट अँगल झाला, बरोबर. हा एक छोटा राईट अँगल झाला, हा असा एक उलटा एक राईट अँगल झाला. त्याच्यानंतर तुम्ही अजून एक घेऊ शकता. म्हणजे समजा ही स्मॉल लाईन घेतली इथून हा, आणि हे पुढचे 2 पॉईंट्स घेतले, तरी पण हा कुठला होणार आहे? राईट अँगल होणार आहे. मेक ॲक्यूट अँगल्स बाय जॉईनिंग द डॉट्स. आता ॲक्यूट अँगल तयार करायचा आहे. सो ॲक्यूट अँगल बघा, इथे एक तयार केला आपण, एक असा तयार होऊ शकतो, 3 पॉईंट्स वरचे आणि 3 पॉईंट्स खालचे. त्याच्यानंतर हा एक स्मॉल इथे होऊ शकतो असा. स्ट्रेट लाईनला तुम्ही जॉईन केला तर तो राईट अँगल होईल, ठीक आहे. हा असा एक होऊ शकतो, असा डायरेक्ट इथे. हे कुठले झाले? ॲक्यूट अँगल. जे 90 डिग्रीपेक्षा कमी आहेत ते ॲक्यूट अँगल. त्याच्यानंतर मेक ऑब्च्यूस अँगल बाय जॉईनिंग द डॉट्स. आता ऑब्च्यूस अँगल म्हणजे काय? 90 डिग्रीपेक्षा मोठा. सो हे बघा, इथे पण एक आपला अँगल तयार होईल, हा ऑब्च्यूस अँगल. हा एक तयार होईल, ठीक आहे. त्याच्यानंतर हा एक असा तयार होईल. तुम्ही पॉईंट्स किती घेऊ शकता. आता हा मी असा घेतला, हे 3 पॉईंट्स, आणि हे मोठा घेतला, ठीक आहे. हे काय झाले? ऑब्च्यूस अँगल तयार झाले, ठीक आहे. एवढं तुम्हाला कळलेलं आहे. तुम्हाला जर कळलं असेल तर परत एकदा व्हिडिओ पॉज करून मागे करून बघा. आता ह्याच्या पुढचा पार्ट मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेऊन येते, ठीक आहे. तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.